जाधव कुटुंबियाच्या म्हणण्यानुसार अरुण रघुराव हरे यांचे आम्हाला दहशत असून आम्हाला व आमच्या भावकीसहित तुमचे हातपाय मोडून टाकू, ही जमीन आमची आहे अशी आम्हाला धमकी दिली आहे, असे जाधव कुटुंबियांचे म्हणणे असून जाधव कुटुंब भयभीत झाले असून पोलीस ही दखल घेत नाहीत, असे जाधव कुटुंबियाचे म्हणणे आहे. राबाईला जाधव जाधव काय प्रकार नेमका प्रकार काय झाला? ती त्यांनी पाळी घालत होते त्यांच्या ट्रॅक्टरनं. मग ती ट्रॅक्टर पाळी का घालायला म्हणून त्यांनी मला धामधूम केले, धक्काबुक्की केले, दगडानं मारले. आणि ती 4 जण होते साहेब. 2 गडी होते आणि एक ती कोण आहे ती ओळखू आलं नाही. ती अरुण रघुराव हरे. नेमकं कशामुळे मारलं? ती आम्हाला धामधूमच करायला, दाब टाकायले. ते आमचं हे आहे म्हणायले ते ना. शेत कोणाचं आहे? आमचं आहे. सातबारा वगैरे आहेत ना? हा आहे, ते समजा सर्व आहे आपलं. मग तुमच्या सातबारा असताना ते का आले मारायला? ती आम्हाला दाबत द्यायले साहेब. दाबत द्यायले. तुमचं काय म्हणणं आहे आता सरकारला, पोलिसला? काय आता आमचं शेत आहे ना, आमचं हे गाव. ते आमची केस घेणं गेले, आमची केस घेणं गेले जायला आम्ही ठाण्यामध्ये. ते आम्हाला झटमुट करून टाकायले आणि ते त्यांना पैसे घेऊन ती मिंदे व्हायलेत, खायलेत, धाब्यावर जाऊन खायला लागलेत. आणि आम्हाला म्हणतात की इथं ताबा टाका. आम्हाला म्हणते या म्हणून. इथं आम्ही आलो तरी आम्हाला मारहाण करायले, त्यांनी मारता ही करता कापता ही म्हणून म्हणायले. ती आम्हीच पिरून गेलो साहेब, पाळी घातल्या त्यांनी आणि आम्हालाच मारहाण आणून आम्हालाच दाब द्यायले त्यांनी. म्हणजे तुम्ही पेरला आणि त्यांनी पाळी घातली? आम्ही पेरला आणि आमचंच आहे म्हणाले अजून शेत. आमच्याच नाव विषयात आहे, आमचं सातबार आहे, आमचं सगळं आहे, तरी आम्हालाच दाब टाकायले त्यांनी. गोरगरीबावर अन्याय करायले त्यांनी. बरं, आमच्या माध्यमातून पोलिसांकडे तुमचं म्हणणं काय? पोलिस घ्यावे, पंचनामाला यावे, त्यांना पंचनामा करावे, दाखवावे, बघावे. त्यांना धरून बी नाही गेलेत ना, काय नाही. यायलेत, जावा म्हणतात, लिहावा म्हणतात, जावा म्हणतात. 3दा झाले तरी हेच करायले ते पोलिस. उलट पुन्हा आम्हाला फोनवर म्हणतात की या ठाण्यात. ते पंचनामा करणं काय करणं गेलेत. खाऊन बसायले त्यांनी, मॅनेज केले त्यांना. आणि जायलेत आणि त्यांच्या गाडीमध्ये जाऊन धाब्यावर खाऊन यायलेत. हे काय करावं? एकट्या बाई माणसाला बघून मारून बी तेव्हा ती कोणी येईना झालेत. आमचं कोणी अरुण रघुराव हरेनी त्यांचं ट्रॅक्टर होतं. साहेबांनी त्यांना म्हणलं की ही केस ही अशाशी लावा म्हणली तरी ती तिसरंच लावून टाकायलेत. मॅनेज आहे ती पोलिस सगळे. ही आमच्या आईला बोला, सांगून बी ती सांगितले नाही म्हणाले. त्यांचे व्हिडिओ कॅमेरा काढा म्हणावं, त्यांना दाखवतो आम्ही म्हणला नाही. आणि आता म्हणते ते आम्हाला लिहायत नाही, आम्ही ऑनलाईन झाली असं म्हणाले त्यांनी. पोलिसांकडून तुम्हाला न्याय हवाय? आम्हाला न्यायच पाहिजे. समजा आमचं असून आम्हालाच त्यांनी हे करायले तर. आणि भावकीला बी दाब टाकायले. ह्या रस्त्याला दाब टाकायले, तुम्ही फोन लावाला, तुम्ही जे करायला म्हणून भावकीला बी दाब त्रास करायले. ती काय ना, आता त्याचं व्यवहार जे झालेला आहे सरकार, ते कसं आहे ते आपल्याला काय माहित नाही, पण ते रोज येऊन ह्यांना त्रास करायला, ते एवढं आहे. ते घेणं देण्याचा काही विषय नाही ह्याच्यात, पण ते पाळी घालायले रोज ह्याचे भांडणं चाललेत. आम्ही बघायला रोज येऊन. तुमचं नाव काय? सोनेराव नारायण जाधव. कुठं राहतात? इथं राहतो. तुम्ही डोळ्यानं पाहतात का त्रास द्यायला? डोळ्याला पाहतो म्हणजे मी इथं आलो ना, त्यांचे ते येते तर जाते. माझ्या समोर इथं आम्ही आलोच नव्हतं. इथं माझ्या दिक्कतची मी घरी नसतो, गावात गेलं तर कवा येते, तर कवा काय तक्रार होते ते काय लक्षच केलं नाही साहेब आम्हाला. समजा आडवाडव चालेल, तुम्ही मध्ये रिक्षा घ्यायची नाही असं काय. समजा आमच्या भाऊकीला ते साहेब भाऊकीला म्हणाले तुम्ही जर मध्ये आला तुम्हाला बी मारहाण करताना म्हणाले. तुम्हाला तुमचे तुकडे पाडते म्हणाले. तुम्ही जर त्यांना तर त्यांच्याकडून जर झाला की त्यांना मारहाण करता म्हणाले. त्यांना रस्त्याला वागू देण्या गेलेत, काहीच करू देण्या गेले. त्यांना नुसतं दाब टाकायले. त्यांना नुसतं इथं आला, नुसतं पाय मोडून हातपाय मोडून टाकून म्हणायला लागले. पोलिसाला काय विनंती करता तुम्ही आमच्या मार्फत? पोलिसांनी म्हणावं आम्हाला सगळं रस्ता द्यावं आणि त्यांनी वागू द्यावं, तिथून त्यांना वाटप करावी.
आणि आमचं शेत आहे ना आम्हाला, आणि तिने म्हणाले आमचंच आहे म्हणाले तिने अजून, म्हणजे आणि आमच्या शेतामध्ये दादागिरी करायले तिने, गोरगरिबावर अन्याय करायले. म्हणून तुम्हाला पोलिसाकडून न्यायाची अपेक्षा आहे. हा, न्याय मिळावा आम्हाला, आम्हाला पोलिसाकडून न्याय मिळावा. पोलिसाला सांगते की मी आमची एवढी विनंती करा की आम्हाला आमचं न्याय आम्हाला द्यावं, एवढी विनंती मी करतेच आहे.